मी तरुणीवर अत्याचार केला नाही. आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही संबंध बनवले. हे विधान आहे स्वारगेट या ठिकाणी घडलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडे याचं. स्वारगेटची घटना घडल्यानंतर दत्ता गाडे याचा युद्ध पातळीवर तपास सुरू होता. अखेर त्याला गुणाट या गावातून पोलिसांनी 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुसके आवळले. दत्ता गाडे हा 2 दिवस शेतामध्ये लपून बसलेला होता, परंतु तहान व भुकेने व्याकुळ झाल्यामुळे तो एका नातेवाईकाच्या घरी आला. आधीपासूनच सापळा रचून बसलेले पोलिसांनी दत्ता गाडेला पकडले. स्वारगेट पोलिसांनी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले आहे. लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्याची कसून चौकशी केली असता त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आपण त्या मुलीवर अत्याचार केले नसून आमच्या दोघांच्या सहमतीने संबंध झाले असल्याचे त्याने सांगितले आहे. दत्ता गाडेच्या या स्टेटमेंटमुळे या बलात्काराच्या केसला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दत्ता गाडे याने अटक होण्यापूर्वी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. अटक केल्यानंतर दत्ता गाडे याची प्राथमिक तपासणी झाली होती, तेव्हा त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळून आलेले होते. त्यामुळे दत्ता गाडे याने आत्महत्येचा प्रयत्नही केलेला असावा, परंतु दोरी तुटल्याने दत्ता गाडे वाचला, असं पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. या घटनेबाबत आधीच राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी सांगितले होते की जर त्या तरुणने आरडाओरडा केला असता तर कदाचित तिच्यावर बलात्कार झाला नसता. या घटनेमध्ये मुलीकडून विरोध झाला असे काही दिसत नाही, परंतु दत्ता गाडे याने मी आणि तरुणने सहमतीने संबंध बनवले असे स्टेटमेंट दिले आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय हे पुढील तपासामध्ये कळूनच येईल. गुन्हा पहाटे घडला तर तक्रार नोंदवायला इतका उशीर का झाला? तरुणीने आरडाओरडा का केला नाही? याबाबतचे आणखी नवीन जबाब दत्ता गाडे व तरुणी यांचे घेण्यात येणार आहेत व नंतरच सर्व काही सत्य समोर येणार आहे. पण शेवटी दत्ता गाडेच्या खुलाशावर तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व या प्रकारच्या नवनवीन घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.